लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंनो 8वा हप्ता आणि 9वा हप्ता याच्या वाटपाचा आज हा पहिला दिवस आहे आणि बऱ्याच ताईंना या ठिकाणी पैसे आलेले नाहीत। परत सांगतोय, बऱ्याच ताईंना म्हणजे जवळजवळ 90% ताईंना पैसे आलेले नाहीयेत। 10% किंवा 9% ताईंना या ठिकाणी महाराष्ट्रामधल्या 9% ताईंना फक्त पैसे आज या ठिकाणी जमा झालेले आहेत। खूप कमी प्रमाणात हे आलेले आहेत। तर कोणत्या कोणत्या ताईला पैसे भेटलेत, काय भेटलेत, कोणत्या जिल्ह्यात भेटलेत, आपण याचा सगळ्याचा सर्वे या ठिकाणी बघणार आहोत। आणि त्याचबरोबर लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, तुम्हाला आज पैसे आलेत का नाही एकदा मला तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय। मी बऱ्याच ताईंचे कमेंट्स वाचलेले आहेत, बऱ्याच ताईंना पैसे अजून आलेले नाहीत। परत सांगतोय, बऱ्याच ताईंना अजून पैसे आलेले नाहीत, पण काळजी करू नका लाडक्या ताईंनो। या ठिकाणी त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ मी दाखवणार आहे। डायरेक्ट या ठिकाणी महिला व बाल विकास मंत्री ज्या ताई तुम्हाला पैसे पाठवत असतात, जे मंत्री तुम्हाला पैसे पाठवत असतात, तेच मंत्री काय म्हणलेले ते तुम्ही त्यांच्या तोंडातून ऐकायचे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या 2 दिवसामध्ये म्हणजे 6-7 तारखेमध्ये तुम्हाला सगळ्याला पैसे भेटणार आहेत। त्याच्यामुळे लक्षात घ्या, 8 मार्च पर्यंत त्यांनी सांगितलेले तारीख सांगितली, 8 मार्चच्या अगोदर सगळ्याला पैसे भेटणार आहेत। आणि लक्षात घ्या, 2 कोटी 30 ते 40 लाख ताईंना या ठिकाणी पैसे भेटणार आहेत। मोठा टप्पा आहे। आणि लक्षात घ्या, मागच्या वेळेस जर बघितलं आपण, जो जानेवारी हप्ता होता, तो जानेवारीचा हप्ता वाटप व्हायला कमीत कमी 5 दिवस लागले होते। तुम्हाला आठवत असेल तर सांगतो, 24 जानेवारी ते जवळजवळ 29 जानेवारी पर्यंत तुम्हाला पैसे भेटले होते। काही काही त्यांना 30 जानेवारीला पण पैसे भेटले होते। त्याच्यामुळे लक्षात घ्या, मोठी आकडेवारी आहे। आणि आकडेवारी मोठी असल्यामुळे अर्जांची संख्या महाराष्ट्रात पूर्ण जास्त असल्यामुळे कमीत कमी 3 ते 4 दिवस 5 दिवस वाटपाला लागतात। म्हणून सांगतो, आज खूप कमी ताईला पैसे आले असतील, ठीक आहे, असं समजून या की बाबा ताईंना अजून पैसे आले नाहीयेत। पण लक्षात घ्या, त्यांनी तारीख दिलेली आहे 8 मार्च आणि या 8 मार्चच्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी पैसे पाठवणार। कसे आता या ठिकाणी बघा, उद्या परवा मोठ्या लेवलला पैसे वाटप होतील। जसं मागच्या वेळेस 26 जानेवारीला सुट्टीच्या दिवशी देखील त्यांनी मोठ्या आकडा त्यांनी या ठिकाणी जवळजवळ 1,10,000 एकाच दिवशी त्यांनी पाठवले होते। 24 जानेवारीला त्यांनी खूप कमी ताईंना पैसे पाठवले, 25 जानेवारीला पण कमी ताईंना पैसे पाठवले आणि 26 जानेवारीला बघा, या ठिकाणी 26 जानेवारी या ठिकाणी त्यांनी जवळजवळ 1 कोटी काहीतरी जास्त काहीतरी ताईंना पैसे पाठवले एकाच दिवसामध्ये। त्या स्वरूपात लक्षात घ्या, असं होऊ शकतंय आज कमी ताईला पैसे आले असतील, मान्य आहे, बऱ्याच कमी ताईला पैसे आले असतील, पण उद्या आणि परवा बऱ्याच मोठ्या आकड्या स्वरूपात तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। तर अगोदर आपण व्हिडिओ बघूया, ताई काय म्हणल्या होत्या, त्याच्यानंतर आपण बोलूया। याच्या पूर्व संध्येला त्याला अनुसरून आम्ही त्या ठिकाणी सर्व महिलांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देणार आहोत। आणि साधारणपणे 5-6 तारखेपासून याची आणि तुम्ही ऐकलं असेल, 5 ते 6 तारखेपासून सुरुवात होणार आहे। 5 तारीख आजच आहे आणि 5 तारखेमध्ये खूप कमी ताईंना या ठिकाणी पैसे आलेत। तुम्हाला मी या ठिकाणी बघा, आपल्याच युट्यूब चॅनलवर या ठिकाणी मी एक सर्वे घेतला होता, एक पोस्ट टाकली होती की कोणत्या ताईला पैसे आलेले आहेत। तर लक्षात घ्या, 3,000 रुपये आज जमा झाले, फक्त 9% ताईला तेवढे पैसे आले होते। नंतर 1,500 रुपये आज कुणाला जमा झालेत का, तर फक्त 2% ताईंनी सांगितले की बाबा 1,500 रुपये जमा झालेले आहेत आणि हप्ता आला नाही आणखी। तर 89% म्हणजे सगळ्यात मोठी आकडेवारी ही आहे की अजून पैसे आले नाहीत। बऱ्याच ताईंना पैसे आले नाहीत, जवळजवळ 90% ताईंना अजून पैसे आलेले नाहीत। त्याच्यानंतर तुम्हाला मी पुराव्यासहित काय ज्या ताईंनी मेसेज टाकले होते की पैसे आलेत ते पण तुम्हाला मी मेसेज दाखवणार आहे। पण व्हिडिओ अगून थोडा अजून बघूया आणि नंतर तुम्हाला खात्री सांगतो, लक्षात घ्या, 8 मार्चच्या अगोदर सगळ्याला पैसे भेटणार। त्याच्यामुळे काळजी करू नका। बऱ्याच काही टेन्शन मध्ये आले असतील की सर बाबा पैसे येत आहेत, आले म्हणत आहेत, मग आम्हाला काय येत नाहीयेत, सर खूप वाट बघतोय, खूप गरज आहे, आम्ही फेब्रुवारी महिन्यापासून वाट बघत आहोत, सर पैसे का अकाउंटला येत नाहीयेत, सर आम्हाला पैसे लवकरात लवकर पाठवा, अशा भरपूर साऱ्या कमेंट आहेत। किंवा सर आमचे ऑक्टोबर महिन्याचे फॉर्म पेंडिंग आहेत, किंवा सर आमच्या ऑक्टोबर महिन्याचे फॉर्म या ठिकाणी भरले होते तर ते काही आता अप्रूव्ह झालेत, मग त्याचे आम्हाला पैसे किती रुपये भेटतील। तर ह्या लक्षात घ्या, भरपूर सारे कमेंट्स येत आहेत भरपूर। आणि लक्षात घ्या, सगळ्यांच्या मी उत्तर देणार आहे कमेंट्सला।
लक्षात घ्या, ज्यांचे अप्रुव्हल आलेले आहेत त्यांना या ठिकाणी फेब्रुवारी महिन्याचे आणि मार्च महिन्याचे 3000 रुपये भेटतील. अप्रुव्हल ज्यांना आलेले आहेत 15 फेब्रुवारी पर्यंत जर तुमचं अप्रुव्हल आलं असेल 15 फेब्रुवारी पर्यंत तर तुम्हाला पैसे भेटून जातील. पण त्याच्यानंतर जर पैसे तुम्हाला त्याच्यानंतर जर अप्रुव्हल असेल तर तुम्हाला मार्च महिन्याचं 1 महिन्याचे 1500 रुपये भेटतील. हे पण लक्षात घ्या, फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला येणार नाहीत. 15 फेब्रुवारीच्या अगोदर जर तुमचं अप्रुव्हल आलं असेल तर 100% तुम्हाला फायदा होईल. पण त्याच्यानंतर जर पुढे गेलं, कारण की याद्या बनायला डीबीटी तयार करायला वेळ लागतो, त्याच्यामुळे पुढच्या ताईंना या ठिकाणी 1 महिन्याचे म्हणजे मार्च महिन्याचे पैसे भेटतील. त्याच्यामुळे 1500 रुपये त्यांना भेटणार आहेत. तर लाडक्या ताईंनो अगोदर व्हिडिओ बघूया आणि नंतर माहिती आपण बघूया. सुरू होईल आणि 8 तारखेच्या आत सर्व महिलांच्या खात्यामध्ये 8 तारखेच्या अगोदर आम्हाला पैसे भेटणार आहेत. उपलब्ध होणार आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणून आम्ही त्याचं औचित्य साधून यंदाच्या वेळेला फेब्रुवारीचा महिन्याचा जो हप्ता आहे तो आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा करा. लाडक्या ताईंनो तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की 8 मार्चच्या अगोदर आम्ही सगळ्याला पैसे देणार आहोत. आता आजचा दिवस गेलाय, बऱ्याच ताईंच्या अकाउंटला अजून पैसे आले नाहीत. मान्य आहे, मी कमेंट्स देखील वाचत आहे की सर आम्हाला पैसे अजून आलेले नाहीयेत, असं झालं तसं झालं, मी कमेंट्स वाचत आहे. तर लाडक्या ताईंनो तुम्हाला अगोदर मी काही पुरावे दाखवतो आणि नंतर व्हिडिओ आपण चालू करूया. या ठिकाणी बघा, या पूनम कोली नावाच्या ताई आहेत. पूनम कोली नावाच्या, मला आले 3000 रुपये जळगाव, थँक्यू सो मच. बघा ताईने एका कमेंट टाकली. तर ह्या ताई जर व्हिडिओ बघत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा खरंच ताई तुम्हाला पैसे आले असतील. बघा बाकीचे ताई आज तुमच्याकडे लावून बसत आहेत, बऱ्याच ताई तुमच्याकडे नजर लावून बसलेल्या आहेत की बाबा ह्या जळगाव मध्ये पैसे आलेत, मग आम्हाला का पैसे आले नाहीत. तर लाडक्या ताईंनी ह्या ज्या पूनम ताई आहेत त्यांनी खरंच पैसे आलेत का नाही एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. कृपया करून कोणी फेक बातम्या सांगू नका, फेक कमेंट्स टाकू नका. जर पैसे खरंच आले असतील तर हो म्हणून टाका, नसतील आले तर नाही म्हणून टाकायचं आहे. तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचं. जिल्हा सांगायचं खूप महत्वाचं आहे आणि पैसे आलेत का नाही ते सांगायचं. कारण की लाडक्या ताईंनो लक्षात घ्या, 8 तारखेपर्यंत 100% भेटणार म्हणजे भेटणार. राहिले तर 2च दिवस. आजचा दिवस गेला ठीक आहे, आज पैसे आले नसतील, रात्री अजून येऊ शकतात, काही टेन्शन घेऊ नका. बऱ्याच वेळेस रात्री 10-10 वाजता पण पैसे आलेले आहेत. आज जरी पैसे नसतील आले, उद्या परवा 2 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला 100% पैसे येणार म्हणजे येणार. या ठिकाणी टेन्शन घ्यायची गरज नाहीये. तर बघूया लाडक्या ताईंनो, या ठिकाणी बऱ्याच अशा कमेंट्स आलेल्या आहेत. पूनम ताईंनी कमेंट टाकलेली आहे की 3000 रुपये आले जळगाव मधून. नंतर रवी गायकर यांनी टाकलेला आहे, खूप धन्यवाद दादा, 3000 जस्ट आले. ठाणे जिल्हा बघा, एक आहे जळगाव जिल्हा, दुसरा आहे ठाणे जिल्हा. याच्यामधून दोघांची कमेंट्स आलेली आहे. नंतर या ठिकाणी बीटीएस काहीतरी दिवस, या ठिकाणी आत्ताच आले 3000 रुपये. नंदुरबार जिल्हा बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये त्यांनी सांगितलंय पैसे आलेले आहेत. त्याच्यानंतर अंकुश यांनी सांगितलेलं आहे आमच्या आईला तर भेटले भाऊ, थँक्यू व्हेरी मच. म्हणजे त्यांच्या आईला पण पैसे आलेत. आता बघा सगळ्यांनी ह्या कमेंट्स टाकल्यात. तर त्या ताईंनी बघा, जर व्हिडिओ कोणी बघत असतील, ह्या ताई कोणी व्हिडिओ बघत असतील तर कृपया करून एकदा सांगा की खरंच तुमच्या अकाउंटला पैसे आले आहेत का. दिशाभूल कमेंट करू नका, कृपया करून सगळ्यांना विनंती आहे. लक्षात घ्या, आज जरी नसतील आले तुम्हाला बऱ्याच ताईंना वाटत असेल की सर पैसे अजून का नाही आले, काळजी करू नका. परत सांगतो मी, बघा 6 ते 7 महिन्यापासून तुम्हाला व्हिडिओ बनवतोय. काळजी घ्यायची नाही, काळजी करायची नाही, टेन्शन घ्यायचं नाही. उगाच टेन्शन घेत बसू नका की मला का नाही आले, हिला आले, तिला आले, मला का नाही आले, असं टेन्शन घेऊ नका. 2 दिवसामध्ये 100% तुम्हाला गुड न्यूज भेटणार आहे. 100% तुमच्या अकाउंटला पैसे येणार म्हणजे येणार. या ठिकाणी लक्षात घ्या, 2च दिवस फक्त आपल्याला बघायचंय, उद्या आणि परवा 100% तुमच्या अकाउंटला पैसे येऊन जातील. काळजी करू नका ताईंनो. विजय या ठिकाणी म्हणत आहेत मला मिळाले 3000 रुपये. हिंगोली जिल्हा बघा, हिंगोली जिल्ह्यामधून पण एकाला पैसे भेटलेले आहेत. नंतर 1500 रुपये आले जस्ट छत्रपती संभाजीनगर याच्यावरून पण या ठिकाणी जय भीम. यस, तुम्हाला जय भीम. तर या ठिकाणी बघा जय भीम यांनी पण कमेंट टाकलेली की आम्हाला आता छत्रपती संभाजीनगर मध्ये 1500 रुपये आले. तर बहुतेक त्यांना उशिरा फॉर्म जसा भरला असेल, त्यांनी मी तुम्हाला आता सांगितलं की काही उशिरा फॉर्म भरले असतील, अप्रुव्हल नसेल आलं तर त्यांना मार्च महिन्याचे पैसे आले असतील, फेब्रुवारीचे पैसे नसतील आले. तर ठीक आहे, 1500 रुपये त्यांना आले असं म्हणतायत. नंतर एटिंग शो मला आले 3000 रुपये दुपारी 2 वाजता. यांना असं सांगत आहेत की 2 वाजता पैसे आलेत. तर ह्या झाल्या कमेंट्स. पण अशा अजून भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत की सर आम्हाला पैसे अजून आले नाहीयेत, ह्या आम्ही जिल्ह्यातून बोलतोय, सर आम्हाला पैसे का नाही आले. तर अशा पण भरपूर साऱ्या कमेंट्स आहेत, त्याच्यामुळे काळजी करू नका. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, परत सांगतोय 2 दिवसामध्ये तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटला गुड न्यूज भेटणार आहे.
तर सगळ्यांना व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करायचंय, नवीन कोणी चॅनलवर आला असाल ताईंनो सबस्क्राईब करून ठेवा, खूप महत्त्वाचं चॅनल आहे आणि ज्या ताईंना पैसे भेटणार नाहीये त्यांना आपण मदत करणार आहोत, त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, काळजी करू नका. ज्यांचे फॉर्म अप्रुव्हल पडलेला आहे, पेंडिंग पडले, रिजेक्ट झालेत किंवा काही जे प्रॉब्लेम आले असतील त्याची सगळ्यांसाठी आपण मदत करू, त्याच्यामुळे चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे आणि लाईक केल्याशिवाय कोणी जायचं नाही. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.